गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार, सुप्रभात. मी होलगुंडे पीडी, दिंडोसी वसाहत, मराठी मनपा शाळा क्रमांक 1. ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमांतर्गत आपणा सर्वांचं स्वागत करत आहोत. मित्रांनो, आपण पाठीमागचे 2-3 तास इतिहासाबद्दल पाहिले. छोडो भारत आंदोलन पाहिलं, सविनय कायदेभंग पाहिलं. आता आपण नागरिक शास्त्र या विषयाकडे जाणार आहोत. नागरिक शास्त्राचा आपला राज्य शासन हा पाठ आपल्याला पाहायचा आहे. आपण मागच्या वेळेला लोकसभा आणि राज्यसभेची माहिती पाहिली आणि त्यानंतर आपल्याला कळून चुकलं की आपल्याकडे ही दुहेरी शासन पद्धती आहे. ज्या प्रकारे केंद्र सरकार असतं त्याच प्रकारे राज्य शासन असतं. राज्य शासन आणि केंद्र शासन यांची शासन पद्धतीमध्ये जो काही फरक आहे तो आपण आज समजून घेणार आहोत. पहा बरं, आजचा सुविचार हा आपल्या नागरिक शास्त्र विषयाशी संबंधित आहे. भारतीय नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं कोणतंही नाणं घ्या, 2 रुपयाचं नाणं घ्या, त्याच्यावर छापा आणि काटा असतो. त्यात छापा नसेल आणि नुसता काटा असेल तर ते नाणं चालणारच नाहीये. तसं आजची जी पिढी आहे तिने जर असं म्हटलं की नाही, आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत. यस, तुम्हाला तुमचे हक्क मिळाले पाहिजेत, बरोबर. त्याचबरोबर तुमची जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य तुम्ही पाळली पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, तुमचं पालन पोषण आई वडिलांनी केलं पाहिजे, हा जर तुमचा हक्क आहे, किंवा तुमच्या गरजा आई वडिलांनी भागवल्या पाहिजे, हा तुमचा हक्क आहे. त्याचबरोबर आई वडिलांचं ऐकणं, त्यांची सेवा करणं, अभ्यास करणं, शिक्षण घेणं हे तुमची कर्तव्य आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा, हक्क आणि कर्तव्य हे एकत्र चालतात. पहा, हा भारताचा सुंदर नकाशा आहे. त्या नकाशामध्ये आपल्याला पहा, उजवीकडे निळ्या रंगाने दाखवलेलं आहे ते पाणी आहे, तो म्हणजे बे ऑफ बेंगॉल, बंगालचा उपसागर. आणि त्या उपसागरामध्ये डार्क निळे जे डॉट दिसतात तिथे लिहिले पहा इंग्लिशमध्ये, अंदमान अँड निकोबार आयलंड ही भारतीय बेटे आहेत. आपण मागच्या पाठात पाहिलं, आझाद हिंद सेनेने आझाद त्या ठिकाणी अंदमान आणि निकोबारला स्वतःचं सरकार स्थापन केलं, आझाद हिंद सरकार स्थापन केलं आणि त्या बेटांची नावं शहीद आणि स्वराज्य अशी ठेवली होती. तर भारताच्या पश्चिमेला आहे तो म्हणजे अर्थातच अरेबियन सी, म्हणजेच तुम्हाला माहिती आहे अरेबियन सी. तर पहा, आता हा जो समुद्र आहे, वरती पहा जो पांढरा रंग दाखवलाय तो भारताच्या सीमा आहेत आणि सीमेपलीकडले देश दिसत आहेत. पाकिस्तान आहे, चायना आहे, वगैरे वगैरे आहेत. तुम्हाला हे सांगण्याचा अर्थ काय की तुम्ही आता 8वीला आहात, तुम्हाला भारताच्या सीमा ओळखता आल्या पाहिजे की उत्तरेला काय कोणते देश आहेत, किंवा दक्षिणेला पूर्वेला काय आहे. ओके, आता ही जी स्क्रीनवरती माहिती दिसतीये ती आपण समजून घेऊया. संघ राज्य व्यवस्थेत 2 पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात. आताच मी म्हणालो, एक केंद्रीय पातळीवर आणि दुसरा राज्य पातळीवर. राष्ट्रीय पातळीवर संघ शासन तर प्रादेशिक पातळीवर राज्य शासन कार्य करते. भारतात 28 घटक राज्य असून त्यांचा कारभार तेथील राज्य शासन करतं. फॉर एक्झाम्पल, आपलं राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे सध्याचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे साहेब, बरोबर आहे. शिक्षण मंत्री आहेत श्रीमती वर्षा गायकवाड. आपण त्यांची माहिती घेणारच आहोत, पण तत्पूर्वी या स्क्रीनवर तुम्हाला संसदेचं चित्र दिसते. मागील पाठ संसदेचं चित्र हे वरती 1 नंबरला आणि त्याच्या खाली आहे ते आपलं सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. मागील पाठापर्यंत आपण संघ शासनाच्या संसदेचे व कार्यकारी मंडळाचे स्वरूप समजून घेतले. भारतातील एकात्म न्याय व्यवस्थेची ओळखही करून घेतली. या पाठात आपण घटक राज्यांची अथवा राज्य शासनाची माहिती घेणार आहोत. पार्श्वभूमी: भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिन्सी आहे. आता बहुजिन्सी म्हणजे काय तर पुढे दिले पहा, भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूप
यात विविधता आहे. अशा वेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही. हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघ राज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. मित्रांनो, जसं आपल्या शाळेमध्ये 1ली ते 10वी असे वर्ग असतात. मग 1ली ते 10वी या संपूर्ण वर्गाचं नियंत्रण कोण करतं? तर मुख्याध्यापक त्यांच्या ऑफिसमध्ये बसून करत असतात. पण त्याच मुख्याध्यापकांना मुख्याध्यापकाची जबाबदारी पण दिली आणि 1ली ते 10वीच्या वर्गावर वर्ग शिक्षक म्हणून नेमलं. प्रत्येक वर्गाचा तर त्यांना हे प्रशासन पाहणं, शाळा चालवणं शक्य होईल का? ते एका वर्गात हजेरी घ्यायला जातील, तर दुसऱ्या वर्गात दुसऱ्या वेळेला ऑफिसमध्ये कोणतरी आलेलं असणार. मग अशा वेळेला शाळेचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून काय केलं? एक सेंटर केलं ऑफिसचं. तिथे आपले मुख्याध्यापक बसतात आणि प्रत्येक वर्गासाठी वर्ग शिक्षक नेमलेले आहेत. तसं आपली घटक राज्य 28 आहेत. तिथे भाषा वेगळी आहे, धर्म वेगळे आहेत, चालीरीती वेगळ्या आहेत. मग अशा संपूर्ण घटक राज्याचा कारभार फक्त केंद्र शासनाने चालवला तर ते सोयीचं ठरणार नाही. ते सोयीचं ठरावं म्हणून प्रत्येक घटक राज्यासाठी संघ त्याचं राज्यकारभार करण्याचं वेगळं शासन निर्माण केलेलं आहे. घटक राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्याचे निश्चित केले. म्हणजे ज्या वेळेला आपलं महाराष्ट्र निर्माण झालं किंवा भारत देशाची जी घटक राज्य निर्माण केली, ते घटक राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर केली. म्हणजे कशी केली पहा, त्यानुसार भाषावार प्रांत रचना केली. म्हणजेच पहा, इंग्रज होते तेव्हा 11 प्रांत होते. मग त्या 11 प्रांतांची घटक राज्य बनवायची होती. मग ती घटक राज्य कशी बनवायची? तर ज्या प्रदेशात जी भाषा बोलली जाते ते घटक राज्य तयार करायचं. उदाहरणार्थ गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते म्हणून त्या घटक राज्याला नाव दिलं गुजरात. कर्नाटकमध्ये कन्नड भाषा बोलली जाते म्हणून ते कर्नाटक. बंगालमध्ये बेंगॉली भाषा बोलली जाते म्हणून ते बंगाल. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक प्रदेश जास्त आहे आणि म्हणून नाव ठेवलं महाराष्ट्र. अशा प्रकारे भाषावार प्रांत रचना केली, घटक राज्य निर्माण केली आणि त्यांचं मग शासन तयार केलं. पहा, आता आपण आलो आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्य. तुम्हाला उजवीकडे एक छोटासा नकाशा दिसतोय, त्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य दिसतंय आणि त्या महाराष्ट्राला त्या भारताच्या नकाशामधून आपण वेगळं केलं तर महाराष्ट्र कसं दिसेल तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी अगदी पश्चिमेकडे पाहिलं तर कोकण हा विभाग आहे आणि कोकण मध्ये तुम्हाला माहिती आहे कोणकोणते ठिकाणे येतात रे? ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण विभागात येतात. त्यानंतर पहा पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला दिसतोय. यात तुम्हाला तुमचा जिल्हा पण दिसेल, बरोबर ना? ओके. भारतातील सर्वच, मी वाचतो हा, भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचं राजकीय स्वरूप सारखेच आहे. म्हणजे जशा प्रकारचं राज्य शासन महाराष्ट्रामध्ये आहे तशाच प्रकारचं राज्य शासन गुजरातमध्ये आहे, तशाच प्रकारचं राज्य शासन मध्य प्रदेशमध्ये आहे, तशाच प्रकारचं राज्य शासन उत्तर प्रदेशमध्ये आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात आपण घटक राज्यांमधील शासन संस्थेचं स्वरूप समजून घेऊया. म्हणजे आपण थोडक्यात अगदी सोप्या मध्ये महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे सरकार चालतं ते आपण समजून घेऊया. राज्याचे विधिमंडळ, राज्य शासनाचे, पहा ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो ना त्यालाच आणखीन एक नाव आहे. माहिती तुम्हाला काय नाव आहे? त्याला नाव आहे कायदे मंडळ. विधिमंडळालाच काय नाव आहे? कायदे मंडळ. पहा मित्रांनो, विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ. पहा, केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचं विधिमंडळ असतं. तुम्हाला माहिती आहे ना की केंद्रीय पातळीवर जे विधिमंडळ आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? संसद, पार्लमेंट, लोकसभा आणि राज्यसभा. अगदी तसंच तसंच पहा, आता जसं केंद्रीय पातळीवर लोकसभा हे सभागृह आहे,
लोकसभा हे सभागृह आहे, तसं राज्य पातळीवर विधानसभा आहे. केंद्रीय पातळीवर जसं राज्यसभा आहे, तसं इथे विधान परिषद आहे. विधान परिषद आहे. जसं राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहे, तसे इथे राज्यपाल आहेत. जसे कार्यकारी मंडळाचे तिकडे पंतप्रधान हे मुख्य असतात, म्हणजे कार्यकारी प्रमुख मुख्य राष्ट्रपतीच असतात, तसे इकडे मुख्यमंत्री असतात. सेम टू सेम शासन पद्धती ज्या प्रकारे दिल्लीमध्ये केंद्र शासनामध्ये शासन पद्धती आहे, तशीच शासन पद्धती प्रत्येक राज्यामध्ये आहे. फक्त काय झालेलं आहे, इथे त्यांची नावं बदललेली आहेत. लोकसभेच्या ऐवजी काय नाव ठेवलं, विधानसभा, आणि राज्यसभेच्या ऐवजी नाव काय आहे, विधान परिषद. पंतप्रधानांच्या ऐवजी काय नाव आहे, मुख्यमंत्री. राष्ट्रपतींच्या ऐवजी काय नाव आहे, राज्यपाल. पहा, शासन पद्धती तशीच. जसं लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना आपण खासदार म्हणतो, तसं इकडे आमदार म्हणतो. मग पहा, आता मी ती स्क्रीन वाचतो, पहा विद्यार्थी मित्रांनो काय दिले पहा. केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ असते. त्याला मी म्हणालो, विधिमंडळात आपण काय शब्द म्हटलेला आहे, कायदेमंडळ. विधिमंडळात आपण काय म्हटलेलं आहे, कायदेमंडळ. बरोबर का? ओके. मग पहा, राज्य शासनाच्या कायदेमंडळाला राज्य विधानमंडळ असे म्हणतात. जेथे राज्याच्या विधानमंडळाची 2 सभागृह असतील, तेथे एक विधान परिषद म्हणून आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाते. जेथे केवळ एकच सभागृह आहे, तेथे विधानसभा आहे. माय डिअर फ्रेंड, ही जी 2 सभागृह आहेत ना, विधानसभा आणि विधान परिषद, प्रत्येक घटक राज्यात नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग जिथे एकच सभागृह आहे, तिथे विधान परिषद नसते. काय बोलतो नीट ऐका, जेथे एकच सभागृह असते, तेथे विधान परिषद नसते. मग काय असते, विधानसभा असते. बरोबर आहे. आता पुढची माहिती आपण काय, विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार म्हणतात. तुम्हाला माहिती आहे आमदारांना इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, MLA व MLC. MLA म्हणजे काय, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके. आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे विधान परिषदेच्या सदस्यांना म्हणतात, MLC. आणि इथे काय म्हणतात, विधानसभा. तेव्हा समजून घ्या. ओके, तुमच्या विभागाचे पण आमदार असतील, ते पण तुम्हाला समजले पाहिजेत. कलम 169 नुसार विधान परिषद असलेल्या राज्यात विधान परिषद नष्ट करण्यासाठी किंवा विधान परिषद नसलेल्या राज्यात विधान परिषद निर्माण करण्याची तरतूद संविधानामध्ये आहे. मित्रांनो, समोर दिसतं ते पुस्तक पाहिलं का, इंग्लिश मध्ये काय लिहिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच काय, आपलं संविधान, आपल्या देशाचा मूलभूत कायदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला मूर्त स्वरूप दिलं. बरोबर ना? मग बघा, त्या कायद्यामध्ये एकूण 300च्या वर नियम आहेत, 300च्या वर कलम आहेत. त्यातलं कलम क्रमांक काय आहे बघा, 169 नंबरचा कायदा आहे. तो सांगतो की ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद नसेल, तर त्या राज्याला विधान परिषद हे सभागृह स्थापन करता येते. ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद आहे
पण त्या घटक राज्याला आता विधान परिषद नको आहे, तर ते पण त्यांना रद्द करता येतं. पहा, दोन्ही प्रकारची तरतूद म्हणजे काय रे? व्यवस्था आहे. म्हणजे विधान परिषद हे सभागृह नसेल तर ते स्थापन करता येते, आणि असेल तर ते रद्द करता येते. कायदा कोणता? कलम क्रमांक 169, 169, आर्टिकल 169 आपण त्याला म्हणतो. पहा, मग आपण काय वाचतोय पुढे? प्रत्येक घटक राज्याची विधानसभेचे आणि विधान परिषदेची सदस्य संख्या ही वेगवेगळी असते. आणि ती का वेगळी असते? तर ती लोकसंख्येनुसार ठरते. जास्त लोकसंख्या जास्त सदस्य, कमी लोकसंख्या कमी सदस्य. पहा काय दिले? विधानसभेची संख्या राज्याच्या लोकसंख्येनुसार महत्तम, माय डिअर फ्रेंड, महत्तम म्हणजे मॅक्सिमम, जास्तीत जास्त 500 असावी आणि कमीत कमी 40 असावी. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहे. कळतंय का? विधानसभेच्या सदस्यांची संख्या ठरली, मग व्हॉट अबाउट विधान परिषद? तर बघा, विधान परिषदेची संख्या राज्याच्या विधानसभेच्या संख्येच्या 1/3 असते. म्हणजे पहा, आपल्या राज्यामध्ये किती आहे? 288 आहे. त्याचे 1/3 करा, बरोबर काय होते? 78. म्हणजे आपल्या विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. पहा, विधान परिषदेमध्ये सदस्य कसे ठरतात? विधान परिषदेचे सदस्य कसे ठरतात? विधानसभेच्या संख्येच्या 1/3. मग आपल्या विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहे. त्यांची 1/3 काढा, 3 ने भागा याला. पहा बरं, 3 7 28, 3 7 21, बरोबर आहे ना? मग अशा प्रकारे काय करतो आपण? भागाकार केल्यानंतर 78 ही संख्या येते. म्हणजे महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? 78 सदस्य आहेत. आपण पुढे पाहणारच. आपण आता काय पाहतोय की विधानसभेची सदस्य संख्या किती असावी? तर कमीत कमी 60, जास्तीत जास्त 550. तशी विधान परिषदेची सदस्य संख्या कशी असावी? तर म्हटलं विधानसभेच्या 1/3 इतकी असावी. मग आता आपण काढली विधानसभेची 1/3, आपली किती येते? 78. ओके मित्रांनो, आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे. सध्या भारत देशात 28 घटक राज्ये आणि 9 केंद्र शासित प्रदेश आहेत. पुन्हा एकदा तो भारताचा नकाशा तुम्हाला दिसतोय. ओके, त्यापैकी अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, छत्तीसगड, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, दिल्ली, नागालँड, पंजाब, पश्चिम बंगाल, पुदुचेरी, बिहार, मणिपूर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, मेघालय, राजस्थान, सिक्कीम, हरियाणा, हिमाचल प्रदेश येथे विधानसभा आहेत. पहा, कुठे कुठे विधानसभा आहे त्यांची यादी आपण पाहिलेली आहे. भारतात 28 घटक राज्य असली तरी विधानसभांची संख्या किती आहे बघा? 30. मग तुम्ही म्हणाल प्रत्येक घटक राज्यासाठी एक विधानसभा आहे, मग 28 घटक राज्ये तर 28 विधानसभा. मग अजून 2 कुठून आली? तर ती आहे दिल्ली. दिल्ली बघा, युनियन टेरिटरी आहे, केंद्र शासित प्रदेश. त्याच्यामध्ये दिल्लीला राज्याचा दर्जा नाही, दिल्लीला राज्य म्हटलं जात नाही, पण दिल्लीचा कारभार स्वतंत्र केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालतो. बरोबर आहे, म्हणून त्याला केंद्र शासित प्रदेश म्हणतात. आणि पुदुचेरी, वाटलं ना विचित्र नाव? मित्रांनो, त्याला पूर्वी पॉंडेचेरी म्हणायचे. हे पुदुचेरी कुठे आहे माहितीये?
भारताच्या पूर्वेकडे तुम्ही मद्रास पाहिलं असेल, चेन्नई तिथे आहे. तर या 2 ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे, तरी देखील विधानसभा आहे. म्हणून टोटल झाली किती? 30. 28 घटक राज्यांसाठी 28 विधानसभा प्लस दिल्ली आणि पुदुचेरीसाठी 2 विधानसभा इज इक्वल टू 30 विधानसभा. समजलं सर्वांना मित्रांनो? ओके. आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. लक्षात घ्या, आपण केवळ 6च राज्यातील विधिमंडळ 2 सभागृहांचे आहे. कोणते 2 सभागृह? सर्वांना माहिती आहे. मी आता बोलणार ते. एकाचं नाव आहे विधानसभा आणि दुसऱ्याचं नाव आहे विधान परिषद. मग कुठे कुठे आहेत बघा. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. 1 2 3 4 5 6 ठिकाणी ही 2 सभागृह आहेत, द्विसभागृह आहेत. मग तुम्ही म्हणाल या 6 जणांचे लाड पुरवले, बाकीच्या घटक राज्यांना द्विसभागृह आहे की नाही? हो. त्यांना जर स्थापन करायचं असेल, निर्माण करायचं असेल, तर त्यांना तशी व्यवस्था आहे. विधान परिषद स्थापन करू शकतात. ओके. आता आपण पाहूया जम्मू काश्मीरचं. जम्मू काश्मीर तुम्हाला माहिती आहे, काही दिवसापूर्वी घटक राज्य होतं. तिथे 370 कलम होतं. 370 कलम हे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम होतं. परंतु आताच्या सरकारने हे कलम रद्द केलेलं आहे आणि त्याला केंद्रशासित प्रदेश बनवलेला आहे. जसं दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, तसं जम्मू काश्मीर पण काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षात घ्या, सध्या विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात नाही. कुठे अस्तित्वात नाहीये? जम्मू आणि काश्मीरला. तसेच लडाख मध्ये सुद्धा अस्तित्वात नाही. मग तिथे काय चालू आहे? तर तिथे मतदारसंघ पुनर्रचनेचं काम चालू आहे. एकदा का मतदारसंघ झाले की मग त्या ठिकाणी विधानसभा किंवा विधान परिषद स्थापन करण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. चला, लेट्स मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. ओके. ही ती आहे सुंदर इमारत, महाराष्ट्राचे विधिमंडळ. दिस इज लोकेटेड ॲट मुंबई. जे विद्यार्थी मुंबईचे आहेत, पुन्हा एकदा म्हणालो, तुम्ही जर लॉकडाऊन संपल्यानंतर, कोरोना संपल्यानंतर, तुम्हाला माहिती ना, तर लॉकडाऊन सुरू आहे, परत रात्री कर्फ्यू आहे बघा. तसं जर या ठिकाणी कोरोनाचं संकट टळलं तर ही सुंदर इमारत जरूर पाहायला जा. त्या ठिकाणी विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं. तुम्ही जर चर्चगेटला उतरला आणि सीएसटी ला उतरला तरी दोन्ही ठिकाणाहून तुम्हाला हे जाणं सोयीस्कर आहे. महाराष्ट्राचं विधिमंडळ, तिथे आपली 2 सभागृह आहेत. एक सभागृह आहे त्याला नाव आहे विधानसभा आणि दुसऱ्याला नाव आहे विधान परिषद. ओके. इथे आपण जाणार आहोत, हा अभ्यास शिकणार आहोत. हे चर्चगेटला तर आहे बघा मुलांना. ओके. तर विधानसभा, आता दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहाची माहिती सुरू झाली. सभागृह म्हणजे काय रे? सभा म्हणजे काय? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, जसं मोठा लग्नाचा हॉल असतो, कार्यक्रमाचा हॉल असतो ना, तशा प्रकारे मोठा हॉल असतो आणि तिथे निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना बसण्याची व्यवस्थित सोय असते. त्याची जी रचना आहे साधारणपणे सी आकाराची असते. कोणत्या आकाराची असते? सी आकार. पहा, तो सी आकार असा असतो. इथे समोर अध्यक्ष बसतात, इथे ते कामकाज पाहणारे कर्मचारी बसतात आणि अशा प्रकारे बेंच असतात. या बेंचवर या डाव्या साईडला सत्ताधारी पक्षाचे असतात, अशी व्यवस्था असते. अशा प्रकारे हे सदस्य बसतात. विद्यार्थी मित्रांनो, पहा,
आता या सभागृहाची माहिती आपण वाचूया. विधानसभा विधानसभा महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून याची सभासद संख्या 288 आहे. पहा, अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. पहा, आता हे 288 प्रतिनिधी आहेत. समजा आता बघा, तुमचा जिल्हा असेल तर असं लोकसंख्येनुसार तिथे मतदारसंघ करतात. इथून एक प्रतिनिधी येणार, इथून एक प्रतिनिधी निवडून येणार. निवडणुकीला किती पण उभे राहणार. समजा आता हे एक मोठं शहर आहे, हा एक मतदारसंघ आहे, इथे निवडणुकीला 25 प्रतिनिधी उभे राहिले, निवडून मात्र एकच येणार. म्हणजे अशा प्रकारे 288 मतदारसंघ आहेत. किती मतदारसंघ आहे? आणि तिथून 288 प्रतिनिधी निवडले जातात. त्यांनाच आपण नाव दिलं MLA. त्यांनाच आपण काय म्हणतो? आमदार म्हणतो. जनता त्यांना निवडते. बरोबर आहे का मित्रांनो? पण या ठिकाणी तुम्ही आता एक नाव वाचलं, अँग्लो इंडियन. तुम्हाला इंडियन तर कळलं, मग अँग्लो इंडियन कोणाला म्हणतात? तर मित्रांनो, भारत देशावर इंग्रजांचं राज्य होतं. ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला काही ब्रिटिश भारतातच राहिले. बघ, समजा एखादा ब्रिटिश पुरुष आहे, समजा एक पुरुष आहे, त्याने भारतातल्या स्त्रीशी लग्न केलं तर त्यांचं जे अपत्य तयार होणार आहे त्या अपत्याला म्हटलं जाणार आहे अँग्लो इंडियन. पहा, बाबा ब्रिटिश आणि आई इंडियन यांच्या ज्या मुलाला म्हटलेलं आहे अँग्लो इंडियन. किंवा त्याच्या उलट घ्या, आई ब्रिटिश आहे आणि बाबा इंडियन आहे, यांचं जे अपत्य आहे त्याला म्हणणार अँग्लो इंडियन. मग अशा लोकांच्या पण काही समस्या असतील. म्हणजे पहा, सभागृहामध्ये जे 288 सदस्य निवडून येतात ते काय करतात रे मित्रांनो? ते आपापल्या गावातून येतात, आपापल्या मतदारसंघातून येतात, तिकडल्या समस्या सोडवतात. हॉस्पिटल नसेल तर सभागृहात हॉस्पिटल निर्माण करण्याची व्यवस्था करण्याबाबत चर्चा करतात. किंवा रस्ता नसेल तर रस्त्याची, शाळा नसेल तर शाळेची व्यवस्था. मग या अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधींच्या पण समस्या असतील, अँग्लो इंडियन समाजाच्या पण समस्या असतील, त्या कोणी मांडायच्या? मग त्या समाजाचा एकही प्रतिनिधी जर निवडणुकीला उभा राहिला नसेल तर तुम्हाला राज्यपाल काय करतात? त्या अँग्लो इंडियन समाजाच्या एका व्यक्तीला बोलवतात. तुम्हाला माहिती आहे, IPL टीम मध्ये, आपल्या क्रिकेटच्या टीम मध्ये खेळाडू आहे बघा, स्टुअर्ट बिन्नी. त्याचे बाबा हे रॉजर बिन्नी, ते अँग्लो इंडियन आहेत. मग अशा प्रकारे भरपूर अँग्लो इंडियन आहेत. मग राज्यपाल काय करतील? एकाला बोलवतील आणि सांगतील की आम्ही तुम्हाला MLA म्हणून तुमची नेमणूक करतो. त्यांना निवडणूक लढवायची गरज नाही, ते डायरेक्ट आमदार बनणार. ओके. आणखीन एक गोष्ट पहा, विधानसभेत अनुसूचित जाती, काय शब्द आला बघा? अनुसूचित जाती. त्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये शेड्यूल कास्ट. अनुसूचित जमाती, त्यांना म्हणतो आपण ST. ओके. समजा, नीट ऐकून घ्या, माझी जात जर महार, मांग, चांभार, ढोर असेल तर आम्हाला म्हटलं गेलेलं आहे अनुसूचित जाती. समजा मी आदिवासी आहे तर आम्हाला म्हटलं गेलेलं आहे ST. मग आमच्या पण समस्या असतील, मग त्या समस्या कोणी सोडवायच्या? तर आमच्या समस्या सोडवण्यासाठी देखील काही मतदारसंघ राखीव ठेवलेले असतात. राखीव म्हणजे काय रे? समजा हा मतदारसंघ आहे, 180 नंबरचा मतदारसंघ आहे.
इथे हा मतदारसंघ जर एसटी साठी राखून ठेवला, म्हणजे कोण, एसटी म्हणजे कोण रे, अनुसूचित जमाती, तर तिथे समजा 25 उमेदवार राहिले असतील उभे, ते 25च्या 25 एसटी समाजातलेच असतील. माझ्यासारखा एखादा म्हणाला, म्हणजे समजा समजा मी मराठाचा आहे किंवा मी ब्राह्मण आहे आणि मी तिथे निवडणुकीसाठी फॉर्म भरला, तर तिथले निवडणूक अधिकारी माझा फॉर्म भरून घेणार नाही. मला म्हणणार नो नो मिस्टर गुंडे, तुम्ही एसटी समाजाचे नाही, तुम्ही अनुसूचित समाजाचे नाही, जमातीचे नाहीत, त्यामुळे तुम्हाला इथे निवडणुकीचा अर्ज भरता येणार नाही. पहा, आहे की नाही छान तरतूद, की ज्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे त्या समाजासाठी काही मतदारसंघ रिझर्व केलेत. समजा हा मतदारसंघ एससी साठी असेल, तर तिथे ओपन कॅटेगरीच्या उमेदवाराला आपला अर्ज भरता येणार नाही. तेव्हा लक्षात ठेवा, आपण पहा या देशाचे आदर्श नागरिक बनणार आहोत. तेव्हा आदर्श नागरिक बनताना नागरिक शास्त्र हा विषय, तुम्ही भले इंजिनियर व्हा, वकील व्हा, डॉक्टर व्हा, सायंटिस्ट व्हा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू बी, यू कॅन, बट यू मस्ट बी अन आयडियल इंडियन सिटीजन. तुम्हाला बनलंच पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला अँग्लो इंडियन कोणाला म्हणतात, किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कोणाला म्हणतात, त्यांच्यासाठी राज्यघटनेमध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये काय व्यवस्था आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. पहा काय दिलं इथे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी काही जागा राखीव असतात. निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजन केले जाते. मी तुम्हाला बोललो की नाही, हा आणि ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असतं. मग समजा आता हा एक जिल्हा, याच्यामध्ये हे 2 मतदारसंघ आहेत, या जिल्ह्यात हे 3 मतदारसंघ आहेत, असे 288 मतदारसंघ आहेत. बरोबर आहे. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो. विधानसभेचे अध्यक्ष, मित्रांनो, तर विधानसभेमध्ये आता लक्षात ठेवा, हे चित्र विधानसभेचं नाही बरं का, हे आपल्या संसदेचं, लोकसभेचं आहे, पण तशाच प्रकारची व्यवस्था इथे असते. मग विधानसभेचे पहा काय म्हटलेलं आहे, विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली चालते. अध्यक्ष कुठे बसतात, ही आहे अध्यक्षांची खुर्ची. ओके. मग अध्यक्ष कोणाला निवडलं जातं, तर काय दिलं बघा, नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य म्हटलं की तुम्हाला आकडा आठवला पाहिजे. आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. लक्षात ठेवायचं, बाहेरचं कोणी नसतं. जे 88 आमदार निवडून येतात त्याच्यापैकीच एकाची निवड करतात. मग त्याच्यापैकी एकाची म्हणजे कोणाची करतात, जो जास्त उंच आहे, जो जास्त सुंदर आहे, जो जास्त हुशार आहे, त्याची निवड करतात. नो, अशी निवड होत नाही तिथे. तिथे काय होतं, ज्याला विधानसभेचा अध्यक्ष व्हायचं आहे तो आपलं नाव देतो. मग समजा 5 जणांनी सांगितलं की आम्हाला विधानसभेचा अध्यक्ष व्हायचं आहे, मग तिथे मतदान घेतलं जातं. ज्याला जास्त मतं पडतील तो विधानसभेचा अध्यक्ष बनेल. सेम आपल्यासारखं आपल्या वर्गामध्ये मॉनिटर कसं निवडतात तसं. म्हणून बघा, तुम्हाला या ठिकाणी आपल्या केंद्र शासनाची शासन पद्धती, राज्य शासनाची शासन पद्धती तुम्हाला नीट समजावी म्हणून तुमच्या शाळेमध्ये पण बघा, वर्गाचं मंत्रिमंडळ तयार केलं जातं. वर्गात एक मंत्री असतो मॉनिटर, तो आपला मुख्यमंत्री समजूया. मग अभ्यास तपासणारा अभ्यास मंत्री असतो, शिस्त बघणारा शिस्त मंत्री असतो, बरोबर ना, भांडणं सोडवणारा न्याय मंत्री असतो, बरोबर ना, अभ्यास बघणारा अभ्यास मंत्री असतो. तसं या ठिकाणी आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आता अध्यक्षाचं काम काय आहे, तो अध्यक्ष काय काम करतो. या ठिकाणी बघा, सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे यासाठी कार्यक्रम पत्रिका, म्हणजे कार्यक्रम काय काय आहे तयार करण्यापासून
बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करणे. बघा शब्द काय, बिगर संसदीय, म्हणजे सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी जे काही नियम आहेत त्या नियमानुसारच त्या ठिकाणी वागलं पाहिजे. तुम्ही जर तिथे गेला आणि सदस्य म्हणून आणि एखाद्या आमदाराला अरे तुरे करून त्याच्या घरच्या लोकांबद्दल बोलायला लागला तर ते संसदेच्या कामकाजामध्ये येत नाही. त्याचे घरचे तुम्ही सांगला तुझा असा आहे, तू तुझं घरी असा करतो, तो तसा करतो, असं बोलून तिथे चालत नाही. मग अशा वेळेला अध्यक्षांना हा अधिकार आहे. अध्यक्ष त्या सदस्यांना सांगतात की माननीय आमदार महोदय, आपण संसदीय वर्तन करत नाही, आपण बिगर संसदीय वर्तन करतात, तुम्हाला एकदा वॉर्निंग दिली जात आहे, तुम्ही शांत बसा, पुन्हा असं बोलू नका, सभागृहाचे नियम तोडू नका. तरी जर ते आमदार बिगर संसदीय वर्तन करत असतील तर अध्यक्ष त्यांना डायरेक्ट निलंबित करतात. आता निलंबित करणे म्हणजे काय करणे, तर सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याचा त्यांचा अधिकार रद्द करतात. त्यांना सभागृहाच्या बाहेर ते कर्मचारी घेऊन जातात. कळलं का, जेलमध्ये घेऊन जात नाही, लक्षात ठेवा, सभागृहाच्या बाहेर. सभागृहाचं कामकाज चालू असताना त्यांना आतमध्ये एंट्री नाही, पहा, लक्षात ठेवा. निलंबित करणे म्हणजे काय करणे, समजतंय तुम्हाला? ओके. अशी अनेक कार्य अध्यक्षांना करावी लागतात. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतात. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशनं झाली पाहिजेत. नाव अधिवेशन तुम्ही इतिहासामध्ये पाहिलं, किती 7 ऑगस्ट 1942 काँग्रेसचं अधिवेशन, क्रांती मैदान. तसं इथे निवडून आलेले प्रतिनिधी यांची पण एक बैठक होते, मीटिंग होते. ती मीटिंग जवळजवळ 15 दिवस पण चालू शकते, महिनाभर पण चालू शकते, 2 महिनाभर पण चालू शकते. त्याला म्हणतात अधिवेशन. या अधिवेशन काळामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत, त्यांना हजर राहावं लागतं. विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत, त्यांना हजर राहावं लागतं. त्याला अधिवेशन म्हणतात. आत्ताच 4 दिवस झालं 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन झालं मुलांनो मुंबईला. कळलं का, विधिमंडळाचं 2च दिवसांचं अधिवेशन झालं. मग तुम्ही म्हणाल वाय 2 दिवसांचं, का 2 दिवसांचं, तर तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की कोरोना टपलेलाच आहे, माणसाला त्या ठिकाणी आपल्या मिठीत गिळायला. मग त्या कोरोनाचं संकट आहे, त्या पार्श्वभूमीवर फक्त 2 दिवसांचं अधिवेशन घेतलं आणि ते घेतलं मुंबईला. खर तर मित्रांनो, हे हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं दरवर्षी. कुठे होतं, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे. मग अशा या संत्र्यांच्या शहरात हिवाळी अधिवेशन होतं. पण या काळात कोरोना असल्यामुळे ते अधिवेशन मुंबईला घेतलं आणि ते फक्त किती दिवस झालं, 2 दिवस. बघा, वर्षातून कमीत कमी 3, म्हणजे ते अधिवेशन मी म्हणालो तुम्हाला अगदी 15 दिवस पण चालू शकतं, 20 दिवस पण. आणि ह्या अधिवेशन काळातच महाराष्ट्र सरकारचा कारभार पाहिला जातो, काही विधेयक पास केली जातात, काही कायदे पास होतात. कळतंय का तुम्हाला? ओके. आत्ताच्या विधानसभेमध्ये एक कायदा पास केलेला आहे की कोणी एखाद्या व्यक्तीने महिलांशी वाईट वर्तन केलं तर त्याला कडक शिक्षा, डायरेक्ट फाशीची शिक्षा, असं विधेयक पास झालेलं आहे. पहा, परंतु काय झालं, ते आता एका अभ्यास मंडळाकडे ते विधेयक पाठवलेलं आहे, लक्षात घ्या. ओके. नाव विधान परिषद. ओके, तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेच्या सदस्यांना देखील आमदारच म्हणतात. काय म्हणतात? आमदार. इंग्लिश मध्ये MLC, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. मग पहा, महाराष्ट्र विधिमंडळाचे दुसरे सभागृह असून ते अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जातात. ओके.
अप्रत्यक्ष, इनडायरेक्टली. आता हे समजून घ्या मित्रांनो, जसं विधानसभेचे सदस्य प्रत्यक्ष निवडतात. प्रत्यक्ष म्हणजे काय रे? आपल्या मतदारसंघामध्ये समजा 22 उमेदवार उभे आहेत, तर यांना आपण मतदान करतो. आपण म्हणजे कोण? ज्याला 18 वर्ष पूर्ण आहे आणि ज्याचं मतदार यादीत नाव आहे. आता बघा, आता या 15 डिसेंबर पर्यंत मतदार यादीत नाव नोंदवण्याची मुदत होती. तुमची कोणी मोठी भावंड असतील ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण आहे आणि मतदार यादीत नाव नोंदवलं नाही, तर त्यांना सांगा शेजारच्या शाळेमध्ये जाऊन चौकशी करून या. अजूनही संधी असेल तर मतदार म्हणून नाव निवडलं जातं. बरेच बा आम्ही पाहतो मतदान करायला खूप माणसं येतात आणि डायरेक्ट येतात आणि सांगतात की माझं मतदार यादीत नाव पाहिजे, माझं 18 वर्ष पूर्ण आहे. अरे कसं असेल? तुझं 18 वर्ष पूर्ण आहे, सरकारला काय स्वप्न पडलं का? तू तिथे नाव नोंदवलं पाहिजे, तेव्हा तू मतदार म्हणून येणार. म्हणून मगाशी म्हणालो की मला मतदान करायचा माझा हक्क आहे. बरोबर आहे मित्रा, तुझा मतदान करण्याचा हक्क आहे, परंतु मतदार यादीत नाव नोंदवण्याचं तुझं कर्तव्य आहे. तू कर्तव्य पार पाडलंच नाही, मग तुला हक्क कसा मिळणार? तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही पण आता काही वर्षांनी 18 वर्षाचे होणार आहात, तर मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदवलं गेलं पाहिजे. मग पहा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत. किती सदस्य आहेत? 288. मग समजा हा मतदारसंघ आहे, इथे 22 उमेदवार उभे राहिलेले आहेत, तर त्या 22 उमेदवारांना आपण लोक मतदान करतो. ज्याला जास्त मतं पडतील त्या 22 पैकी एक निवडून येतो. तसं विधान परिषदेमध्ये नाही. विधान परिषदेमध्ये जे काही 78 सदस्य निवडून येतात त्यांना आपण मतदान करत नाही, ते अप्रत्यक्ष निवडून येतात, इनडायरेक्टली. आता अप्रत्यक्ष म्हणजे काय? तर ज्यांना आपण निवडून देतो. कोण? हे 288 आमदार. त्यानंतर आणखीन कोण आहे बघा? स्थानिक शासन संस्था. स्थानिक शासन संस्था म्हणजे काय रे बाबांनो? लिहितो महानगरपालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, या सर्वांना म्हणतात स्थानिक शासन संस्था, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. डू यू अंडरस्टँड? ज्यांना म्हणतात ना स्थानिक शासन संस्था. महानगरपालिकेमध्ये कोण निवडून येतं रे? नगरसेवक. ओके. जिल्हा परिषदेमध्ये कोण निवडून येतो? जिल्हा परिषद सदस्य. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत. म्हणजे अशा प्रकारे पहा, हे जे आहेत विधानसभेचे सदस्य 288, स्थानिक शासन संस्थेचे सदस्य, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, त्याच्या निवडणुका पण आताच झाल्या. या सर्वांमधून अप्रत्यक्षपणे 78 सदस्य निवडून येतात. कळते का तुम्हाला? ओके. आता पहा, इथे काय वाक्य आहे? महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या ही किती आहे? 78 आहे. यातील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील 12, इथे 12 अंक राहिला, 12 तज्ञ व्यक्तींची नेमणूक राज्यपाल करतात. ओके. उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ यांच्याकडून निवडले जातात. यांच्याकडून निवडले जातात. सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. ओके. मित्रांनो, मी या ठिकाणी 12 सदस्य म्हणालो. 12 ही संख्या नाहीये, त्याचं काही प्रमाण तरी ठरलेलं असेल. आपल्या पुस्तकात ते नाहीये, म्हणून सध्या तरी ते थोडस लक्षात ठेवू नका. अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते.
तर हिवाळी अधिवेशन नागपूरला होते, पण मी तुम्हाला आताच म्हणालो या वर्षीचं हिवाळी अधिवेशन मुंबईला झालं. ओके. आता पहा अर्थसंकल्पाविषयी. अर्थसंकल्प म्हणजे काय रे, तर आपल्या संपूर्णपणे राज्याचं बजेट की येणाऱ्या वर्षामध्ये, अर्थसंकल्प म्हणजे काय, येणाऱ्या वर्षामध्ये राज्य सरकारला कोठून आणि कसा पैसा मिळणार आहे आणि तो कसा खर्च होणार आहे हे जे मांडलं जातं त्याला म्हणतात अर्थसंकल्प. त्याचं अधिवेशन मुंबईतच होतं. समजलं सर्वांना? ओके. विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. याच्यावरनं तुम्हाला आठवलं असेल मी शिकवलं होतं, जसं राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे. राज्यसभा आपण शिकलो, राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे? स्थायी. शिकलो की नाही? बरोबर ना? राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत? 250. ओके. तस विधान परिषद हे विधिमंडळाचे आहे. बघा काय शब्द लिहितो, विधान परिषद हे विधिमंडळाचे स्थायी सभागृह आहे. म्हणजे याचं कधीही विसर्जन होत नाही, म्हणजे हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही. यातील ठराविक सदस्य संख्या दर 2 वर्षांनी निवृत्त होते. ठराविक सदस्य संख्या. निवृत्त होणे म्हणजे काय रे? बघा जसं विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, तसं विधान परिषद सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. 6 वर्ष झाली की तो निवृत्त होणार. निवृत्त म्हणजे तो सदस्य राहणार नाही. तेवढ्याच जागांसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात. विधान परिषदेचे कामकाज विधान परिषद सभापती, जसं विधानसभेमध्ये अध्यक्ष आहे तसं इथे काय आहे, सभापतींच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते. सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती ही जबाबदारी पार पाडतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टायलर पेन आणि मार्किंगचा वापर करून तुम्हाला हा पाठ समजवण्याचा प्रयत्न केला. आज आपण इथेच थांबायचंय, पण राहिलेला पाठ हा गुरुवारी म्हणजे उद्या होणार आहे. तत्पूर्वी आपली ही प्रश्न मंजुषा नेहमीप्रमाणे मी म्हणालो, कालच म्हणालो की आपले जे आहेत रायझिंग स्टार, बरोबर आहे, त्यांना संधी आहे या ठिकाणी आपली बुद्धिमत्ता शिक्षकांसमोर सादर करण्याची. पहा तुमचे युट्यूबला हे व्हिडिओ जवळ पूर्णपणे शिक्षक पालक पाहत असतात, तेव्हा त्या संधीचं सोनं करा. चला स्क्रीनवर तुमचा पहिला प्रश्न आलाय. विधानसभेची सदस्य संख्या डॅश इतकी आहे. 288, 287, 289. 288 जान्हवी शिंदे. 288. ओके, अजून कोण बोलतंय? चला कॉम्प्युटर मास आहे. 288 हर्ष सुळे. हर्ष, एंट्री झाली तुझी, पण जरा लवकर उत्तर दे बाळा. ओके, कॉम्प्युटर मास आहे. 288 ला लॉक करा. यस, सही जवाब जान्हवी, हर्ष. आणि चॅट बॉक्स मध्ये ज्यांनी हात वर केले त्या सर्वांचं अभिनंदन. दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. विधानमंडळाच्या सदस्यांना डॅश म्हणतात. विधानमंडळ म्हणजे काय? राज्यसभा, सॉरी, विधानसभा आणि विधान परिषद. मी बऱ्याच वेळा सांगितलंय. खासदार, ब आमदार, क अध्यक्ष. आमदार हर्ष सुळे. हर्ष, आमदार म्हणतात काय?
ओके, मी म्हणालो होतो MLA आणि आमदार MLC. आमदार आवाज नाही आमदार आला. सोहम मुरकर. कोण? सोहम मुरकर. ओके, आमदार. पाहूया तुमचं उत्तर बरोबर आहे काय? यस, आमदार. पहा, आमदार म्हणतात, पण विधानसभेच्या सदस्यांना MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि विधान परिषद सदस्यांना MLC, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, नाव थर्ड क्वेश्चन. विधानसभेचे कामकाज डॅश यांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते? अ, सभापती, ब, राष्ट्रपती, क, अध्यक्ष. विधानसभेचे राष्ट्रपती रुची पाटील. रुची पाटील, राष्ट्रपती. नाव नेक्स्ट. अजून कोण बोलताय? अध्यक्ष तन्मय पाटील. तन्मय पाटील, अध्यक्ष. ओके, एनीबडी एल्स? पहा, अध्यक्ष सोहम शिरुडे. हा, सोहम शिरुडे. ओके. आता लक्षात घ्या, धनगर सर मागच्या वेळेला म्हणाले की ज्यांचं मायक्रो ऑब्झर्वेशन असेल किंवा पूर्णपणे अटेन्शन असेल तो चुकणारच नाही. पाहूया, बरोबर आहे का उत्तर? ओके, कम्प्युटर मावसे, इथे दोन पर्याय सांगितलेले आहेत, एक राष्ट्रपती, दुसरे अध्यक्ष. पाहूया कोणतं बरोबर आहे. ओ, अध्यक्ष. तन्मय पाटील उत्तर बरोबर. रुची बेटा, तुझा जो प्रयत्न आहे फसलेला आहे. ओके, विधानसभेचा कार्यकाल डॅश वर्षाचा असतो? 4 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. जान्हवी शिंदे. जान्हवी शिंदे 5 वर्ष. अजून कोण बोलताय? 5 वर्ष. तन्मय पाटील. तन्मय पाटील 5 वर्ष. पाहूया, बरोबर आहे. तन्मय 5 वर्ष. जान्हवी बरोबर आहे. चला, 5वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डॅश येथे होते? लक्षात ठेवा, डॅश येथे होते. कुठे होते? मुंबई, नागपूर, पुणे. नागपूर. समीक्षा. नागपूर. नागपूर. कोण? समीक्षा. अजून कोण? समीक्षा. अजून कोण? नागपूर. पायल पतंगे. पायल पतंगे. चला पाहूया. यस, नागपूरला होतं. पण नीट आहे का विद्यार्थी मित्रांनो, आता या वर्षी, आता जो हिवाळा चालू आहे, 4 दिवसापूर्वी हिवाळी अधिवेशन झालं, ते नागपूरला घ्यायला पाहिजे होतं, पण कोरोनाच्या संकटामुळे मुंबईला घेतलं, आणि तेही फक्त 2च दिवस. नाहीतर इतर वेळेला काय संकट नसेल तर हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं, संत्र्यांच्या शहरात. अभिनंदन समीक्षा आणि पायल. ओके, गृहकार्य. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत, दॅट इज ऑफिशियल संकेतस्थळ, वेबसाईट. संकेतस्थळाला आपण काय म्हणतो? वेबसाईट. त्या वेबसाईट वर जायचं आहे. ओके, तुम्हाला माहिती ती कशी असते वेबसाईट? कोणती, काय नाव असं त्याचं? ते असं असतं बघा, www.maharashtra.government in ही वेबसाईट आहे, लक्षात ठेवा. याला वेबसाईट म्हणतात, याला संकेतस्थळ म्हणतात. ओके, याच्यावर जायचंय तुम्हाला. संकेतस्थळावर भेट देऊन विविध मंत्री व त्यांच्या खात्याचा कारभार याविषयी माहिती मिळवा. तुम्हाला माहिती अशी मिळेल बघा, मुख्यमंत्री आणि नाव येईल श्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री, नंतर काय येईल? उपमुख्यमंत्री त्याच्या आधी, त्यानंतर शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड. अशी माहिती तुम्हाला मिळवायची आहे. ओके,
हॅशटॅग सर्च अँड आन्सर. काय तुम्हाला सर्च करायचंय पहा. जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कधी मिळाला? म्हणजे जम्मू काश्मीर हे राज्य होतं, त्याला केंद्रशासित प्रदेश बनवलं. मी तुम्हाला बोललो होतो जम्मू आणि काश्मीर मध्ये जे 370 कलम होतं ते हटवलं आणि राज्याचा दर्जा काढला, केंद्रशासित प्रदेश बनवलं. तो दर्जा कधी मिळाला याबद्दल अधिक माहिती मिळवा व विशेष शिक्षकांना पाठवा. ओके, नाव लास्ट बट नॉट लिस्ट, टुडेज चॅलेंज. हे चॅलेंज तुम्ही घ्यायचंच आहे सर्वांनी. आता ज्यांची नावं तुम्ही या ठिकाणी जान्हवी, हर्ष, सोहम, रुची, तन्मय, समीक्षा, पायल आणि राहिलेले माझे बाकी सहकारी. किमान मतलब काय रे? कमीत कमी. यू नो देर आर 28 स्टेट्स इन आवर कंट्री, बट यू हॅव टू डू बाय at least 15 स्टेट. किमान 15 भारतीय घटक राज्य व त्यांच्या राजधान्या. लक्षात ठेवा, तुम्हाला नुसतं राज्यपाठ नाही करायचंय. तर जसं आपण पाहिलं, महाराष्ट्र म्हटल्यानंतर तुम्हाला काय नाव यायला पाहिजे सांगा? दिल्ली यायला पाहिजे की मुंबई यायला पाहिजे? बरोबर ना? मग तुम्ही सांगाल सर दिल्ली नाही, महाराष्ट्र. तसं तुम्हाला हे पाठ करायचंय. हे चॅलेंज आहे तुमचं. 15 घटक राज्य आणि त्यांच्या राजधान्या पाठ करायचं. आणि पाठ केल्यानंतर तुमच्या घरच्या वडीलधाऱ्या माणसांसमोर बोलायचं आणि बोलतानाचा व्हिडिओ काढायचा आहे. तो तयार करा, तो तुमच्या विषय शिक्षकांना पाठवा आणि आमच्यापर्यंत येऊ द्या. तो व्हिडिओ आम्ही नक्की दाखवू. चॅलेंज स्वीकारणारे 8वीचे विद्यार्थी आहेत. लक्षात ठेवा, चॅलेंज स्वीकारा. सो फॉर दॅट चॅलेंज ऑल द बेस्ट. चला, आपण आपला पाठ या ठिकाणी समजवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही समजून घेतलं, सहकार्य केलं, चांगला रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. म्हणजेच थँक्यू. थँक्स अ लॉट.